प्रेक्षकांनो, अप्रतिम रिव्ह्यू आहे आजचा. सागर मुक्ताला म्हणत असतो की कितीला विकलीत तुम्ही तुमची सारासार बुद्धी. मुक्ता म्हणते, मला ना तुमची कीव येते, तुमच्याकडे पैसा आहे, बुद्धी आहे, सगळं आहे, पण सगळं चुकीच्या दिशेने चालतं नाही तुमचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सतत असं का वाटत असतो, माझ्याकडे खूप पैसा आहे आणि बाकीची जी सगळी माणसं आहे ती स्वतःची किंमतच ठरवायला बसलेले आहेत. ॲक्च्युली ना मी तुम्हाला सांगणार नव्हते, पण आता सांगते मी. तिथे आतमध्ये ना तुमची मुलगी फक्त तुमची आठवण काढत होती. हे ऐकून सागर खूप ओशाळल्यासारखा झालाय. मुक्ता म्हणते, काय वाटतं तुम्हाला, काय डील देऊन आले असेल मी सईला आत्ता? माझी ना एकच डील आहे, माझं सईवर प्रचंड प्रेम आहे आणि तिचं माझ्यावरती. पण तुम्हाला नाही कळणार. अहो तुम्हालाच काय, कोणालाच नाही करू शकत. नो, बट नाव आय एम डन, असं म्हणून ती निघून गेली आहे. इकडे मात्र माधवी त्यांना अजूनही ओशाळल्यासारखं वाटतंय. त्यांनी जे कृत्य केलंय ते अगदी रागाच्या भरात, म्हणून त्या स्वामींजवळ माफी मागत असतात इंद्राताईंसाठी. आणि त्यांनी हे जे केलं ते रागाच्या भरात केलं हे त्यांच्याजवळ कबूल करत असतात स्वामी समर्थांच्या फोटोजवळ. नेमकं हे मिहिका ऐकते आणि विचारते, मावशी काय झालंय तुला, तू एवढी टेन्शनमध्ये काय आहेस? मग ह्या माधवीताई सगळा झालेला प्रकार मिहिकाला सांगताय. त्या माफी मागून घेतात मिहिकाची सुद्धा आणि म्हणतात, मला ना त्यांना लांब ठेवायचं होतं ग, बऱ्या आहेत ना ग मिहिका त्या. पण मिहिका म्हणत असते, अगं नाही ग मावशी, तुझी काही चूक नाही आहे. पण मग ह्या सांगतात की हो माझी चूक आहे, मीच केलंय ते सगळं. मुक्ता रस्त्याने जात असताना अचानक एक बाईकवाला तिला क्रॉस होतो. ती गाडी थांबवून बाहेर येते तर पोलीसवाला तिलाच झापतो. काय हो मॅडम, काय झालंय, असं का बरं ब्रेक दाबला तुम्ही? मुक्ता म्हणते, हो अचानक दाबला. तर लगेच ते इन्स्पेक्टर म्हणतात, हो आजकाल सगळंच आयुष्यात अचानकच होतो. गाडी अचानक प्रेम अचानक होतं, गाडीचे ब्रेक अचानक दाबले जातात, प्रेमातही लोक अचानकच पडतात. हो हो, ड्रिंक केलायत ना तुम्ही? मुक्ता ओरडते, काय बोलताय तुम्ही? आता ते पोलीस येतात तिथे, ज्यांनी मुक्ताच्या आईवडिलांना अटक केली आहे. ते म्हणतात, काय मॅडम, काय गडबड केली आहे? तर तो हवालदार सांगतात, यांनी ड्रिंक केलंय. आता ते मुक्ताला म्हणतात, मॅडम काय हे, लायसन दाखवा. तर आता मुक्ता म्हणते, अच्छा यावेळी लायसन मागताय का? नाही, मला तर वाटलं चौकशी न करता तुरुंगातच टाकताल तुम्ही. तेव्हा हे पोलीस म्हणतात, मॅडम तुम्ही दिवाळीच्या रात्री ड्रिंक आणि ड्राईव्ह करताय? मुक्ता म्हणते, काय बोलताय तुम्ही? ते हवालदार म्हणतात, मीच बघितलं तुम्हाला वेडीवाकडी गाडी चालवताना. मुक्ता म्हणते, तुम्हाला तो बाईकवाला नाही दिसला का? म्हणजे मी वेडीवाकडी गाडी चालवली म्हणून मी ड्रिंक करते. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो बोलायला? नाही, तुमच्यासोबत लेडी कॉन्स्टेबल नाही आहे. मी जर तुमची तक्रार केली ना तर कितीला जाईल तुम्हाला माहिती आहे का? तेवढ्यात सागर तिथे येतोय. तर लगेच म्हणजे हे इन्स्पेक्टर सगळं सागरला सांगतायत. मुक्ता म्हणते, हे बरं आहे हो तुमचं, वेडीवाकडी गाडी चालवणारी बाईच आहे असं तुम्ही ठरवूनच मोकळे झालात ना. म्हणजे वेडीवाकडी गाडी चालवते म्हणजे बाईच आहे ती. तो बाईकवाला, त्याला तुम्ही नाही अडवलं. नाही, आणा ना आणा, ते चेक करायचं मशीन घेऊन या ना, मला पण कळू द्या मी दारू प्यायले का नाही प्यायले म्हणून. आणि नसेल ना तर मी तुम्हाला त्याच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईल ज्याच्यात तुम्ही मला नेणार होते, मग बघा तुम्ही. ते लगेच ते पोलीस म्हणतात, अहो मॅडम आमचा दुसरा काही हेतू नव्हता. म्हणजे एकदम पोलाइटली बोलायला लागतात. मग सागर जाऊन विचारायला लागतो, काय हो, काय झालं, काय केलं आमच्या मॅडमने आता नवीन प्रॉब्लेम? ते पोलीस म्हणतात, अहो काही नाही हो, दिवाळीची रात्र आणि मॅडम ड्रिंक आणि ड्राईव्ह करताय. मग सागर म्हणतो, अच्छा आता इथे पुढे पुन्हा हे मिहिकाचं आणि त्या माधवी त्यांचा सीन दाखवलाय. माधवी त्यांनी मिहिकाला जे काही झालंय ते सगळं सांगितलंय. पुढे त्या सांगतात सुद्धा की मी त्यांच्या त्या मुलाला सांगितलं ग लकीला, मला जाऊन इंद्राताईंची माफी मागायला हवी. आणि त्या लगबगीने जात असतात पुन्हा इंद्राताईंकडे. मग मिहिका त्यांना थांबवते, अगं नाही मावशी, तुझी काही चूक नाहीये, तू थांब जरा इथे, माझं ऐक जरा. आता सागर आणि मुक्ताचा पुन्हा सीन दाखवलाय. सागर म्हणतो, या ड्रिंक करत नाही पण गाडी नीट चालवतात की नाही हे मला माहिती नाहीये. मुक्ता म्हणते, तुम्ही चालवता ना त्याच प्रकारे चालवते मी, तुमची नाही का परवा बंद पडली गाडी? पोलिसांनी फुकटचा सल्ला दिलाय मुक्ताला की तुम्ही यांच्याबरोबर जा म्हणजे सेफली घरी पोहोचताल. मुक्ता खूप चिडते आणि म्हणते, तुम्हाला विचारलं का मी कोणासोबत जायचंय मी आणि कोणासोबत नाही? हे कोण आहेत सुखरूप घरी पोहोचवणारे मला? तसंही मदतीची गरज ह्यांनाच असते, तेही उठसूट. सागर मुक्ताला टोमणा मारतो, हो घेतो आम्ही मदत गुपचूप, यांच्यासारखे नाही आहोत. मदत केली तरी नाही तरी प्रॉब्लेम, नाही केली तरी प्रॉब्लेम. ॲरोगंट आहे ना आम्ही, मदत नाही केली तर काय करावं बरं माणसाने? शेवटी तो पोलीस म्हणतो, हे बघा तुमचे भांडण आहे ना तुम्ही सोडवा प्लीज, नाहीतर मागच्या वेळेसारखं तुमच्या भांडणामध्ये यांच्या आईवडिलांचा विनाकारण बळी गेला हो. यांच्या आईवडिलांना मला जेलमध्ये टाकावं लागलं, मग हे साहेब आले सोडवायला. साहेब त्यांची गाडी चालू करून द्या. सागर म्हणतो, कशाला, यांना येतं की सगळं, करतील त्या सुरू गाडी त्यांची. येतो मी असं म्हणून तो त्याच्या गाडीत जाऊन बसलाय. पण समोर मुक्ताची गाडी आडवी असते. मुक्ता म्हणते, झाली का तुमची चेकिंग आता, का अजून काही चेक करायचं राहिलंय? आता ते पोलीस म्हणतात, तुमचे उच्चार स्पष्ट आहेत त्यामुळे चेक करायची गरज नाही.
मग काय आता वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावणार आहात का मला? मुक्ता गाडीत बसल्यानंतर सागर मागणं जोरजोरात हॉर्न वाजवत असतो आणि मग मुक्ता घरी यायला निघते. पण प्रेक्षकांनो, पुढचा हा जो सीन आहे ना, अख्ख्या एपिसोडमध्ये खूप भारी दाखवला आहे. मुक्ता थकून घरी आलेली असते आणि तिचा बाबा तिची वाट बघत तिथेच खाली बसलेला असतो, तेही मस्त शेंगा घेऊन भुईमुगाच्या. मुक्ता आल्या म्हणते, बाबा भुईमुगाच्या शेंगा मस्तच की रे. तिचा बाबा म्हणतो, ये चल खायला. मुक्ता म्हणते की बाबा, लहानपणी कसे खेळ खेळायचो आपण, आठवतो ना तुला? मुक्ताचे बाबा म्हणतात, तुला पण आठवतंय? मला आठवतंय की. मुक्ता म्हणते, अर्थातच रे. बाबा म्हणतात तिचे, तू लहान होतीस तेव्हा. मुक्ता म्हणते, मी लहान म्हणूनच लहान होते, पण तू मात्र बाबा म्हणून लहान होतास. मुक्ता म्हणते, किती मजा यायची ना रे बाबा, या शेंगाच्या आत किती दाणे हे आधीच ओळखून सांगायचं, भारी होतं रे. मग तिचे बाबा म्हणतात, मग जायचं का? मुक्ता म्हणते, कुठे? मग तिचे बाबा म्हणतात, अगं तुझ्या लहानपणी. मुक्ता म्हणते, बाबा काहीतरीच काय आता? तिचे बाबा म्हणतात, हो, मी लहानपणी स्ट्रेसमध्ये असल्यावरती आपण हा खेळ खेळायचो ना, आता तुला जास्ती गरज आहे याची. मग मुक्ता त्या दाण्याचा आवाज म्हणजे असं कानाजवळ खडखड करते शेंगांना आणि मग म्हणते, बाबा यात नक्की 3 दाणे असतील नाही? मुक्ताचा गेस अगदी करेक्ट निघतोय. तिचे बाबा म्हणतात, वा क्या बात है, कशी गंमत आहे नाही मुक्ता, दाणे कसे ओळखता येतात ना तुला पटकन? तसं समोरच्या मनातल्याचं ओळखता आलं असतं तर बरं झालं असतं ना. मुक्ता म्हणते, नाही रे बाबा, बाकीच्यांचं माहित नाही, पण तुझ्या मनात काय चाललंय हे ओळखायला मला या शेंगांचा आधार नकोय. तुला मुक्ता आणि बाबाचा मी टाइम हवाय ना, म्हणूनच या शेंगा घेऊन इथे बसलायस, खरं सांग मला. मुक्ताचे बाबा फक्त स्माइल करतात. मुक्ता म्हणते, सॉरी रे बाबा, मी त्या सागर कोळीची बायको बनण्याचं नाटक केलं तुम्हाला न सांगता. तिचे बाबा म्हणतात, सॉरी काय मुक्ता, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तर प्रेक्षकांनो, पुढे आपण बघतोय की हा जो लकी आहे ना, बाहेर कुठेतरी चाललेला असतो. मिका त्याला अडवते आणि म्हणते, तू का खोटं बोललास सगळ्यांशी? लकी म्हणतो, कशाबद्दल बोलतेस तू? मिका म्हणते, मावशीबद्दल मला सगळं कळलंय. आता तो लकी लगेच चांगुलपणाचं नाटक करून तिला बाजूला नेतोय. मग ही मिका म्हणते, तू सांगायचं असतं ना घरी सगळ्यांना, का नाही सांगितलंस? लकी म्हणतो, वेडी आहेस का तू? घरी वातावरण किती तापलंय आणि दादूसला जर कळलं असतं ना तर काय झालं असतं तू विचारही नाही करू शकत. तू नको सांगूस सध्या. लगेच लकी म्हणतो, बरं तुला वाटतंय ना माझी चूक झाली आहे, आय एम सॉरी, चल सांगूयात घरी सगळ्यांना. मग मिकाच म्हणते, नको सांगूयात, राहू देत. लकी म्हणतो, म्हणजे तुझा माझ्यावर राग नाहीये ना? मिका म्हणते, नाही रे, तुझ्यावर राग नाहीये, पण मी स्वतःवरच रागवतीये. रागाच्या भरात मी मिहिरला काही नाही ते बोलले, मी त्याला सॉरी म्हणून येते. ती आता मिहिरला सॉरी म्हणायला जाणार, तेवढ्यात लकी म्हणतो, कशाला जातीयेस? अगं तो आधीच दादूसचा चमचा आहे, त्याने जर दादूसला सांगितलं ना तर सगळं अवघड होऊन बसेल. तू सध्या शांत राहा, 2-3 दिवसानंतर त्याला हे सगळं सांग. मिहिकाला त्याचं बोलणं पटतं सुद्धा. ती ठीक आहे असं म्हणून आत गेलीये, पण आता हा लकी मात्र मनात विचार करतोय, तू मला माझ्या दादूस समोर घालून पाडून बोललास, माझ्या दादूस तुझ्यामुळे मला त्याने मारलं, मी तुला मिहिकाचं प्रेम कधीच मिळू देणार नाही मिहिर. प्रेक्षकांनो, पुढचा व्हिडिओ थोडासाही स्किप करू नका, अतिशय सुंदर डायलॉग आहे. मुक्ताचे बाबा म्हणतात, बाळा या जगामध्ये ना 100% चूक 100% बरोबर असं नसतं ग. माझी खात्री आहे की माझी मुक्ता ठोस कारणाशिवाय असं वागणारच नाही. मुक्ताच्या डोळ्यात पाणी येत आहे. ती म्हणते, बाबा हा जो विश्वास आहे ना तुझा माझ्यावर, म्हणजे जमीन जरी सरकली ना तरी मी तुझ्या विश्वासावर उभं राहील रे. झाड जेव्हा जमिनीत रुजतं ना तेव्हा त्या मातीला ना आईच्या मायेचा ओलावा असतो. त्या झाडाला कोणी ओरबडू नये म्हणून त्याच्या भोवती जे कुंपण घातलेलं असतं ना बाबा, ते बाबाचं असतं रे. आई माझ्यासाठी अख्ख्या जगाशी लढेल रे, त्यात शंकाच नाही. पण बाबा तू अशी फुंकर आहेस ना जी माझ्या न टाळता येणाऱ्या जखमेवरची आहे, पण ती फुंकर ना त्या पोरीकडे नाहीये रे बाबा. तिच्या भोवती ना बाबा नावाचं कुंपणच नाही अरे. बाबा फिरायला जाणं, हा शेंगाचा स्टुपिड गेम खेळणं, आपण काय काय करायचो रे लहानपणी. आईच्या बाबतीत आपण टीम अप करायचो, किती मजा करायचो, किती शिकवलंयस रे तू मला लहानपणापासनं. हे सगळं किती स्पेशल आहे आपल्यासाठी, म्हणजे किती नॉर्मल आहे बघ ना आपल्यासाठी. पण तिच्यासाठी हे सगळं नॉर्मल नाहीये रे बाबा, हे तिच्यासाठी लक्झरी आहेत. म्हणजे ह्यातलं तिला काहीच मिळालं नाहीये रे. मुक्ता सईबद्दल बोलतीये तेव्हा मुक्ता म्हणते, आम्ही मॉलमध्ये गेलो होतो ना तिच्यासाठी खरेदी करायला, तेव्हा म्हणजे माझ्याशी स्पर्धा करायच्या निमित्ताने का होत नाही, तिचा बाबा तिच्यासाठी फ्रॉक घेत होता, सँडल घेत होता. हे सगळं बघून ना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे तुला सांगू शकत नाही मी. तिच्या वाढदिवसापेक्षाही तिला खूप मोठा वाटला रे तो. आणि माझ्या डोक्यात असा विचार आला रे बाबा, या सगळ्या गोष्टी समोर जर मी आत्ता माघार घेतली ना तर त्या सागर कोळीचा राग अनावर झाला असता रे, आणि त्या पोरीचा आनंद होरपळून निघाला असता. म्हणून मी हे सगळं नाटक करायला तयार झाले रे बाबा, फक्त तिच्यासाठी. त्या मॉलमध्ये ना तिने एक हात माझा धरला होता आणि एक हात तिच्या बाबाचा, पण आमच्यासोबत असताना तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना तो जग जिंकल्यासारखा होता रे बाबा. मला तो आनंद हिरवून घ्यायचाच नव्हता.
म्हणून मी या नाटकात सामील झाले रे बाबा. आता तिचे वडील म्हणतात, बाळा तू जे केलंयस ना ते अगदी योग्य केलंयस. मुक्ता मला तुझा खूप अभिमान वाटतो. आजकालची जनरेशन बघ ना, रील्स ट्रेंड हे सगळं बघ ना तू, पण ह्या सगळ्यामध्ये माझी मुक्ता उठून दिसते. किती माया आहे ग मुक्ता तुझ्यामध्ये. त्या छोट्या सईवर पण तुझं खूप जीव आहे. तुला खरं सांगू मुक्ता, आजकालच्या जगात कोणीच कोणाचा एवढा विचार नाही करत ग. मुक्ता म्हणते, माझा बाबा करतो ना, माझा बाबा सगळं करतो, माझा बाबा हिरो आहे माझ्यासाठी. पण दुर्दैवाने सईसाठी तिचा बाबा हिरो नाहीये, म्हणून तर तिच्यासाठी हे सगळं करत होते रे बाबा मी. आता तिचे वडील म्हणतात, ठीक आहे मुक्ता तू जे काही केलंयस ते केलंयस ठीक आहे, पण तुझ्या आईला तुझी कारणं आणि वागणं पटवून देणं अवघड आहे. नाही अर्थातच मुक्ता तिचं काही चुकलेलं नाहीये. आपण अशा ठिकाणी राहतोय ना जिथे लोकांची तोंड बंद करणं कठीण आहे. मुक्ता म्हणते, मुळात ना बाबा मला कळलंच नाही की हे सगळं इथवर येईल म्हणून. मुक्ताचे बाबा म्हणतात, कसं आहे ना मुक्ता, माझी मुक्ता कधी मला आनंद देते, कधी राग देते, अभिमान वाटेल असंही वागते, पण माझी लेक कधीच तिच्या आईबाबांना मनस्ताप देऊ शकत नाही. या गोष्टीचा माझा पूर्ण विश्वास आहे. आता दोघांच्याही डोळ्यात पाणी आलंय. काय सुंदर संवाद होते प्रेक्षकांनो, अप्रतिम, खूप सुंदर. मी एवढी घाईत असून सुद्धा मला हे संवाद टाळता नाही आले, अगदी अप्रतिम. आणि आता इथे तर त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुढे आपण बघतोय काहीतरी विचित्र ट्विस्ट आलाय. त्या मिहिकाच्या जो बॉयफ्रेंड आहे मिहिर, त्याला खूप मारतोय मयुरेश. मिहिका विचारत असते, काय झालंय, का मारताय तुम्ही मिहिरला. आता मयुरेश सांगतो, ह्याने तुझे व्हिडिओ पोस्ट केलेत अगदी अश्लील. आता हे ऐकून सागर चिडलाय. सागर म्हणतोय, का मारताय तुम्ही मिहिरला, तो असं कधीच करणार नाही. पण आता मुक्ताला मात्र या गोष्टीची खात्री पटली आहे की हे मिहिरनेच केलं असावं. मुक्ता म्हणते, आय एम शुअर की तुमची मुलगी ना तुमच्या घरी परत कधीच येणार नाही ना, याची मी पूर्ण खबरदारी घेईल. या गोष्टीमुळे मुक्ता चिडली आहे. तिच्या बहिणीच्या काय म्हणता येईल त्याला, इज्जतीचे वाभाडे काढतायत बाहेर. आता इंद्राताईंना टेन्शन आलंय, सई घरी येणार नाही म्हणजे. आणि एक छानसा प्रोमो सुद्धा आलाय प्रेक्षकांनो. या सईने सागर आणि सावनीला सोडून मुक्ताची निवड केली आहे. काय वाटतं तुम्हाला, मुक्ता सईला दत्तक घेईल का? खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स या मालिकेत येणार आहे, त्यासाठी ऐकत रहा प्रेमाची गोष्ट. आजचे सुरेख संवाद तुम्हाला आवडलेच असतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला सुद्धा. तुम्हा सगळ्यांना भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा. हॅव अ नाईस डे. धन्यवाद.